विद्यार्थी मित्रांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत मानवी भूगोल म्हणजे काय, त्याची व्याख्या काय आहे आणि कोणकोणत्या शास्त्रज्ञांनी मानवी भूगोलाच्या कशा पद्धतीने व्याख्या ह्या केलेल्या आहेत हे आपण इन डिटेलमध्ये या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर मानवी भूगोलाच्या संपूर्ण व्याख्या पाहण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। तर बघा मित्रांनो की भूगोल हा जो विषय आहे या विषयाच्या मुख्य दोन शाखा पडतात, एक म्हणजे प्राकृतिक भूगोल आणि दुसरं म्हणजे मानवी भूगोल। प्राकृतिक भूगोल ही जी शाखा आहे ही शाखा निसर्गाशी निगडीत असणाऱ्या सर्व घटकांचा एकत्रित अभ्यास करते, तर मानवी भूगोल ही जी शाखा आहे ही शाखा मानवाशी निगडीत असणाऱ्या सर्व घटकांचा एकत्रित अभ्यास करते। म्हणजेच भूगोलामध्ये हे दोन घटक अतिशय महत्त्वाचे आहेत की ज्यामध्ये मानव आणि पर्यावरण ह्या दोन्हीही घटकांचा समावेश हा होत असतो। यामध्ये आपण पाहणार आहोत ते म्हणजे मानवी भूगोल, म्हणजे मानवाशी निगडीत असणारे घटक। आता बघा की पृथ्वीवरती असे अनेक घटक आहेत की ज्यामुळं मानवाच्या जीवनावरती परिणाम होतो, परंतु आपण त्याच्या आधी थोडीशी मानवी भूगोल कसा निर्माण झाला याची थोडीशी 1-2 मिनिटात पार्श्वभूमी पाहूया। की त्यामध्ये बघा की मानव हा सुद्धा निसर्गाचाच एक घटक आहे, बरोबर, परंतु या निसर्गाचा असणाऱ्या घटकाला नैसर्गिक अशी एक देणगी लाभलेली आहे, ती म्हणजे बुद्धिमत्ता। त्यामुळे माणूस स्वतःच्या बुद्धिमत्तेच्या जोरावरती आपल्याला हव्या त्या पद्धतीनं काही असणाऱ्या घटकांमध्ये हा बदल घडवून आणतो आणि आपले जीवन सुखकर करण्याचा प्रयत्न हा करत असतो। या प्रयत्नातूनच मानवी भूगोल ही शाखा निर्माण झाली। म्हणजे बघा आपण म्हणतो की सजीव आणि निर्जीव घटक जे आहेत पृथ्वीवरती त्यामधले निर्जीव घटक तर काही बदल घडवून आणत नाही आहेत, परंतु सजीव घटक जे आहेत ते सतत काहीतरी काम हे करत असतात, काहीतरी क्रिया ही करत असतात आणि त्यामुळं सजीव घटकांमुळं मोठ्या प्रमाणावरती बदल हा होत असतो आणि हा जो बदल आहे हा गतिशील असा बदल हा असतो। त्याहीमध्ये बघा वनस्पती, प्राणी आणि माणूस हे मोस्टली सजीव घटकांमध्ये आपण घेतो। त्यामध्ये वनस्पती आणि प्राणी हे खूप जास्त मोठ्या प्रमाणावरती पृथ्वीवरती बदल घडवून आणत नाही आहेत, परंतु माणूस हा जो घटक आहे हा मात्र स्वतःच्या बुद्धिमत्तेचा वापर करून खूपच जास्त प्रमाणावरती पृथ्वीवरती बदल हा घडवून आणत असतो। त्याचं एक एक आकलन आपण हळूहळू मानवी भूगोल समजून घेत असताना करणार आहोत। तर त्या अनुषंगानं बघा की मानवी भूगोल शाखा कधी निर्माण झाली, तर ज्यावेळी माणूस हा क्रियाशील आहे आणि त्या क्रियांच्या होणाऱ्या प्रक्रियांचा अभ्यास हा माणूसच स्वतःच्या वेळी करायला लागला, त्यावेळी मानवी भूगोल ही शाखा पुढं आली। मग बघा की माणूस काय करतो की अगोदर आपण म्हणतो की ज्यावेळी माणूस हा अश्मयुगामध्ये राहत होता, ज्यावेळी चाकाचा शोध नव्हता, अग्नीचा शोध नव्हता वगैरे, त्यावेळी माणूस जसं प्राणी पक्षी राहायचे त्याच पद्धतीनं राहायचे आणि त्याच अनुषंगाने ते शिकायचे, परंतु अनुभवातून जे शिक्षण आहे ते शिक्षण घेत माणूस स्वतः काय झाला की विकसित झाला आणि माणसानं स्वतःमध्ये विकास हा घडवून आणला। मग त्यामध्ये शेती असेल, माणूस समाज करून राहू लागला, माणसानं संस्कृती निर्माण केली, वंश, जाती, रूढी, परंपरा ह्या ज्या आहेत ह्या संस्कृतीमध्ये निर्माण झाल्या। त्याच अनुषंगानं माणसानं वाहतूक, दळणवळण निर्माण केली, व्यापार, पर्यटन, शिक्षण, शहरे, वसाहती वगैरे निर्माण केल्या आणि या सगळ्यातून माणूस फक्त प्राकृतिक घटकांमध्येच बदल घडवून आणतो का? नाही, तर या सगळ्यांमधून माणसानं आर्थिक घटक, सामाजिक घटक, राजकीय घटक याशिवाय सांस्कृतिक घटकांमध्ये सुद्धा बदल घडवून आणलेला आहे। आणि आज आपण पाहतो की 21व्या शतकामध्ये ज्यावेळी माणसानं पाऊल ठेवलेलं आहे त्यावेळी खूप मोठ्या प्रमाणावरती आपण बदल हा स्वीकारत आहोत आणि त्या बदलाला सामोरे सुद्धा
जात आहोत. तर त्या अनुषंगानं आपण बघा की मानवी भूगोलाच्या व्याख्या ह्या आपण इथं बघू शकतो की काय मानवी भूगोलाची व्याख्या ही केली गेलेली आहे. तर बघा, वेगवेगळ्या शास्त्रज्ञांनी मानवी भूगोलाच्या वेगवेगळ्या व्याख्या ह्या केलेल्या आहेत. पण मी ज्या पद्धतीनं तुम्हाला म्हटलेलं आहे की मानवी भूगोल ही व्याख्या निर्माण होत असताना मानव हा मुळातच निसर्गाचा एक भाग आहे हे आपण विसरून चालणार नाही. त्यामुळं मानवी जीवनावर परिणाम करणाऱ्या पर्यावरणाच्या घटकांचा अभ्यास करणारं शास्त्र म्हणजे मानवी भूगोल अशी व्याख्या फ्रेडरिक रॅटझेल नावाच्या शास्त्रज्ञानं केलेली आपल्याला दिसून येते. की ज्यामध्ये त्यांना काय सांगायचं आहे रॅटझेलना, की माणूस हा पर्यावरणामध्ये राहतो, पर्यावरणामध्ये बदल घडवून आणणारा माणूस हा एकमेव असा घटक आहे की ज्यामुळं पर्यावरणामध्ये बदल घडवून येतो. आणि त्यामुळं ज्यावेळी माणूस बदल घडवून आणतो त्यावेळी वेगवेगळे घटक हे अभ्यासले जातात आणि त्या घटकांचा माणसाच्या जीवनावरती काय परिणाम होतो आहे हे ज्या शास्त्रामध्ये अभ्यासलं जातं त्याला म्हटलेलं आहे मानवी भूगोल. दुसरी व्याख्या आहे बघा, अस्थिर मानव व गतिशील पृथ्वी यांच्या बदलत्या सहसंबंधाचा अभ्यास करणारे शास्त्र म्हणजे मानवी भूगोल होय. आता ही व्याख्या जी आहे ही व्याख्या कुमारी एलन सॅम्पल नावाच्या शास्त्रज्ञाने केलेली आहे. आता ही जी एलन सॅम्पल आहे हिनं केलेली ही जी व्याख्या आहे यामध्ये तिनं मुळातच सांगितलेलं आहे की अस्थिर मानव म्हणजे काय, की माणूस कधीही स्थिर राहू शकत नाही. तो सतत काही ना काहीतरी क्रिया ह्या करतच असतो आणि त्यामुळं माणसाच्या ज्या क्रिया आहेत त्या क्रियांच्या प्रक्रिया ह्या पर्यावरणामध्ये घडून येताना आपल्याला दिसतात. आणि दुसरा एक शब्द या वाक्यामधला अत्यंत महत्त्वाचा तो म्हणजे गतिशील पृथ्वी. म्हणजे काय, की पृथ्वीवरती असणाऱ्या घटकांमध्ये खूप मोठ्या प्रमाणावरती बदल हा होताना आपल्याला दिसतो. म्हणजे माणूस शांत बसत नाही आणि तो सतत काही ना काहीतरी बदल हा पृथ्वीवरती घडवून आणत असतो. आणि पृथ्वीवरती स्वतःसुद्धा बऱ्याच मोठ्या प्रमाणावरती नैसर्गिक पद्धतीनं बदल हे होताना आपल्याला दिसतात. आणि त्या बदलांच्या अनुषंगानं माणूससुद्धा बदलत असतो. म्हणजे ऋतू बदलले माणूस बदलतो, दिवस रात्र होत असतात त्या पद्धतीनं आपण आपल्या कामाचा नियोजन हे बदलत असतो. म्हणजे हे सगळं जे आहे हे गतिशील पृथ्वी आणि अस्थिर मानव या दोघांच्या अनुषंगानं होताना आपल्याला दिसतं. त्यामुळं अस्थिर मानव आणि गतिशील पृथ्वी यांच्यामध्ये जे बदलते सहसंबंध आहेत त्या सहसंबंधांचा एकत्रित अभ्यास करणारं शास्त्र म्हणजे मानवी भूगोल अशी व्याख्या आपल्याला एलन सॅम्पल या शास्त्रज्ञांनी केलेली आपल्याला दिसते. त्यानंतर बघा पुढं आहे ती म्हणजे भौगोलिक पर्यावरण व मानवी क्रिया यांच्या परस्पर संबंधाचा, त्यांच्या स्वरूपाचा, वितरणाचा अभ्यास करणारं शास्त्र म्हणजे मानवी भूगोल अशी एक व्याख्या आपण बघतोय. ही व्याख्या जी आहे ही हंटिंग्टन नावाच्या शास्त्रज्ञाची व्याख्या आहे. तर या व्याख्येमध्ये या शास्त्रज्ञाला सांगायचं आहे की भौगोलिक पर्यावरण म्हणजे काय, निसर्ग, आणि मानवी क्रियाप्रक्रिया म्हणजे माणसाच्या क्रियाप्रक्रिया ह्या ज्या आहेत यांचा एकमेकांशी काय होतो संबंध हा येत असतो. परंतु हा संबंध एकसारखा आहे का, नाही. यांनी काय सांगितले आहे की त्याचं स्वरूप वेगळं आहे, निसर्गामध्ये असणाऱ्या घटकांचं वितरण वेगळं आहे, त्यानुसार घडणाऱ्या क्रियाप्रक्रियासुद्धा वेगवेगळ्या आहेत. आणि त्यामुळं प्रत्येक स्वरूपानुसार, प्रत्येक वितरणानुसार, प्रत्येक असणाऱ्या निसर्गाच्या घटकानुसार मानवाच्या क्रियाप्रक्रिया ह्या बदलत राहतात. आणि त्या बदलत्या क्रियाप्रक्रियांचा अभ्यास आपल्याला मानवी भूगोल या शास्त्रामध्ये करायचा आहे. त्यानंतरची व्याख्या आहे बघा की नैसर्गिक नियम आणि मानवाच्या क्रिया यांच्या परस्पर संबंधातून नवीन विचार प्रस्तुत करणारे शास्त्र म्हणजे मानवी भूगोल. ही जी व्याख्या आहे ही व्याख्या आहे
विडाल डिला ब्लाश या शास्त्रज्ञाची. तर या शास्त्रज्ञाने काय सांगितलेलं आहे की निसर्गामध्ये काही नियम असतात, त्या नियमांनी निसर्ग चालत असतो. म्हणजेच मी पाठीमागच्या व्याख्येचं एक्सप्लेनेशन करताना तुम्हाला म्हटलेलं आहे की गतिशील पृथ्वी म्हणजे काय की दिवस रात्र होतात, नियमानुसार होत असतात, ऋतू बदलतात, नियमानुसार बदलत असतात. म्हणजे हे जे आहे हे नैसर्गिक नियम आहेत. या नियमांच्या अनुषंगानं माणसाच्या क्रिया ह्या बदलत असतात. म्हणजे बघा की माणूस उन्हाळ्यामध्ये वेगळ्या प्रकारच्या क्रियाप्रक्रिया करतो, हिवाळ्यामध्ये वेगळ्या प्रकारच्या क्रियाप्रक्रिया करतो, पावसाळ्यामध्ये वेगळ्या प्रकारच्या क्रियाप्रक्रिया करतो आणि या प्रत्येकातून एक नवीन काहीतरी निर्मिती ही माणसाकडून होत असते. त्यामुळे नवीन विचार प्रस्तुत होत असतात. म्हणजेच काय की माणूस हा नैसर्गिक नियम बदलले की स्वतःसुद्धा आपल्या स्वतःच्या क्रिया ह्या बदलताना आपल्याला दिसतो आणि त्यातून जे नवीन निर्माण होते त्याचा अभ्यास करणारं जे शास्त्र आहे त्याला काय म्हटलेलं आहे, मानवी भूगोल. बरोबर. तर हा जो आहे हा एक व्याख्येचा भाग आहे. यामध्ये बघा की माणसानं काय केलेलं आहे की झाडं खूप मोठ्या प्रमाणात तोडलेली आहेत की ज्याच्यामुळं ग्लोबल वॉर्मिंग होतं आहे. मग आता आपण काय करतो आहे, ग्लोबल वॉर्मिंगचा अभ्यास करतो आहे. बरोबर. म्हणजे निसर्गाच्या नियमांमध्ये आपण हस्तक्षेप केला, त्याच्यामुळं आपल्या ज्या काही क्रियाप्रक्रिया बदललेल्या आहेत त्या अनुषंगानं आपल्याला काही गोष्टी ह्या नवीन निर्माण झालेल्या दिसतात आणि त्याचा अभ्यास आपण करत राहतो. त्याला म्हणायचं आहे मानवी भूगोल होय. बरोबर. तर हा एक भाग आहे. त्यानंतर बघा नेक्स्ट व्याख्या की प्राकृतिक घटक व मानवी क्रियांच्या संबंधाचा एकत्रित अभ्यास करणारे शास्त्र म्हणजे मानवी भूगोल. म्हणजे काय, प्राकृतिक घटक म्हणजे काय, निसर्ग, आणि मानवी क्रिया म्हणजे माणसाच्या निसर्गामध्ये होत असणाऱ्या क्रिया, हालचाली या संबंधातून नवीन जे निर्माण होते त्या संबंधाचा जो अभ्यास करायचा आहे त्याला काय म्हणायचं आहे, मानवी भूगोल असं म्हणायचं आहे. आणि ही जी व्याख्या आहे ही व्याख्या कुणी केलेली आहे, जीन्स ब्रुन्स नावाच्या शास्त्रज्ञानं ही व्याख्या केलेली आहे. त्यानंतरची एक व्याख्या आहे बघा, ती म्हणजे मानव व मानवाच्या सभोवतालचे पर्यावरण आणि त्यांच्या परस्पर संबंध किंवा त्यांच्या क्रियाप्रक्रियांचा अभ्यास करणारं शास्त्र म्हणजे मानवी भूगोल होय. म्हणजेच काय, मानव आणि मानवाच्या सभोवतालचं पर्यावरण म्हणजे निसर्ग आणि माणसाच्या क्रियाप्रक्रिया म्हणजे माणसाच्या हालचाली यांच्या परस्पर संबंध, जे माणसाच्या क्रियाप्रक्रियेतून आणि मानवाच्या क्रियाप्रक्रियेतून, निसर्गाच्या क्रियाप्रक्रियेतून आणि मानवाच्या क्रियाप्रक्रियेतून जे काही संबंध निर्माण होतात त्या संबंधाचा अभ्यास करणारं शास्त्र म्हणजे मानवी भूगोल होय. म्हणजे एकत्रित बघा की नैसर्गिक घटक असेल, मानव असेल, मानवाच्या सभोवतालची असणारी पर्यावरणीय परिस्थिती असेल, त्या पर्यावरणीय परिस्थितीमध्ये माणसानं केलेले समायोजन असेल किंवा माणूस स्वतःला त्या परिस्थितीमध्ये कशाप्रकारे सामावून घेतो हा जो भाग असेल, किंवा माणसानं पर्यावरणामध्ये निर्माण होणाऱ्या ज्या काही समस्या आहेत त्या समस्यांच्या अनुषंगानं केलेला अभ्यास असेल, या सगळ्यांचा एकत्रित अभ्यास करणारं जे शास्त्र आहे त्याला काय म्हटलेलं आहे, मानवी भूगोल असं म्हटलेलं आहे. तर तुम्हाला मानवी भूगोल म्हणजे काय हे समजलं असेल. अगदी साध्या सोप्या भाषेमध्ये मानवी भूगोल म्हणजे काय की माणसानं निसर्गामध्ये घडवून आणलेल्या किंवा निसर्गामध्ये माणसामुळं झालेल्या बदलांचा अभ्यास करणारं शास्त्र म्हणजे मानवी भूगोल होय.